नीट आणि फिजिक्स. बापरे, विरोधाभास. मी फिजिक्सचा टीचर आहे. त्यामुळेच आपण त्याच्याकडे येतो. नीट मधली जी काही फिजिक्सची भीती आहे विद्यार्थ्यांची, ही कशी कमी केली पाहिजे सर, आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, नीटमध्ये काय होतं, एक तर त्या विद्यार्थ्यांना बरेच मुलं जी नीट करतात त्यांना मॅथ्स आवडत नाही म्हणून ते या फील्डमध्ये आलेले असतात. आणि मग लॉजिकल थिंकिंग, कन्सेप्च्युअल थिंकिंग हे सगळं आम्हाला करायचं नाही आहे. आम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे सांगा. आमची मेमरी खूप चांगली आहे, आम्ही बाहेर करू, आम्ही खूप प्रॅक्टिस करू, मेहनत करू. तर बायोलॉजी आणि केमिस्ट्री बऱ्यापैकी या मेथडने होऊन जातं. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण परत प्रॉब्लेम सॉल्विंग आहे. फिजिकल केमिस्ट्री फिजिक्ससारखं आहे, पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि बायोलॉजी तुम्ही भरपूर अभ्यास केला, भरपूर मेमरायझेशन केलं आणि थोडंफार समजलं तर तुमचं काम होऊन जातं. ते काही सब्जेक्ट्स फार मॅथमॅटिकल नाही आहेत, पण फिजिकल केमिस्ट्री मॅथमॅटिकल आहे आणि फिजिक्स तर भयंकर कन्सेप्च्युअल आणि मॅथमॅटिकल आहे. तर हा अभ्यास करायचा अप्रोचच वेगळा पाहिजे. बायोलॉजी आणि तुम्ही ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक ज्या अप्रोचने अभ्यास करताय त्याच अप्रोचने जर तुम्ही फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्रीचा अभ्यास केला तर मग तुम्हाला फिजिक्समध्ये यश मिळणार नाही. आणि आता गेल्या वर्षी 2025पासून नीटच्या पेपरची लेवल वाढली आहे म्हणजे तिन्हीमध्ये वाढली आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, पण फिजिक्समध्ये स्पेशली त्यांनी आता बरेच JEE मेन्स टाईपचे क्वेश्चन्स नीटमध्ये घालायला लागलेत. तिथेच बऱ्याच 100 मार्क अक्रॉस इंडिया कमी झाले गेल्या वर्षी सगळ्यांचे, कारण फिजिक्स अवघड गेला. 24च्या परीक्षेला 720 पैकी 720 मार्क मिळवणारे बरेच विद्यार्थी होते. त्यानंतर तो मुद्दा पुढे आला खरंच, आणि मागच्या वेळेला कट ऑफ होता तो प्रचंड घसरला होता. बरोबर, म्हणून NTA ने तो पेपर अवघड गेला. आणि अवघड करायचा बेस्ट मार्ग काय की तुम्ही फिजिक्सच अवघड करू शकता, कारण बायोलॉजी तुम्ही अवघड कसं करणार? NCERTच्या पुस्तकात आता मुलांनी तर लिटरली शब्दाचे शब्द मुलं कळून पितात आणि मग परीक्षेला बसतात, त्यामुळे 360 पैकी 360 त्यांना मिळतात बायोलॉजीमध्ये. पण केमिस्ट्रीमध्ये पण फार काही स्कोप नाही आहे तुम्हाला खूप कॉम्प्लिकेट करायला, पण फिजिक्समध्ये स्कोप आहे, म्हणून NTA नेहमी फिजिक्सच अवघड करणार ह्याच्या पुढे पण. त्यामुळे फिजिक्ससाठी तुम्ही बेसिक कन्सेप्ट समजून त्याचा ॲप्लिकेशन ऑफ कन्सेप्ट इन वाईड व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्समध्ये त्यांनी प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि JEEची मुलं जशी प्रॅक्टिस करतात तसं त्यांनी करायला पाहिजे. त्या टाईपचं थिंकिंग आणि त्या टाईपचं अप्रोच त्यांनी नीटमध्ये डेव्हलप करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली नीटमध्ये जे प्रश्न आपण म्हणतो फिजिक्समध्ये अवघड आले ते तेवढे अवघड नव्हते. ते JEE मेन्स लेवलचे पण तेवढे खरे नव्हते, त्याच्यापेक्षा थोडे कमीच होते. पण नीटमध्ये जे नेहमी येणारे प्रश्न जे होते ज्याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा आणि उत्तर काढा तसे नव्हते. CET सारखे प्रश्न ते नव्हते, थोडेसे अजून ॲप्लिकेशन लागणारे प्रश्न होते. त्यामुळे तसं त्यांनी ते जरा कन्सेप्ट आणि ॲप्लिकेशनचं त्यांनी प्रॅक्टिस जर केली, हा एक वेगळा विषय आहे, ह्याला एक स्ट्रक्चर्ड अप्रोच लागतो, तसं केलं तर समजू शकतो. ॲक्च्युली फिजिक्स खूप सोपा विषय आहे खरं सांगायचं म्हणजे, कारण फिजिक्सचं काय ब्युटी आहे की पूर्ण फिजिक्समध्ये जास्ती लॉज नाही आहेत, खूप कमी लॉज आहेत. पूर्ण मेकॅनिक्स फक्त 3 न्यूटन लॉवरती आहे. पूर्ण तुमचं थर्मोडायनामिक्स आणि हीट फिजिक्स फक्त 4 लॉज ऑफ थर्मोडायनामिक्सवरती आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर सगळ्या गोष्टी वेल बिहेव्ड आहेत फिजिक्समध्ये. केमिस्ट्रीमध्ये तसं नाही आहे. केमिस्ट्रीमध्ये हा रूल काहीतरी सांगतात, हा मार्कानोकॉफ रूल, हा 10 ठिकाणी चालतो आणि बाकी 100 ठिकाणी फेल होतो. म्हणजे देर आर मोर एक्सेप्शन्स देन रूल्स, असं केसेस वेअर रूल इज फॉलोड, असं केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळेला होतं. पण फिजिक्समध्ये इज व्हेरी वेल बिहेव्ड, की हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे, हा कुठे वर्क करणार हे क्लिअर आहे, हा कुठे वर्क करणार नाही तेही क्लिअर आहे, आणि जिथे नाही वर्क करणार तिथे काय करायचं तेही क्लिअर आहे. त्यामुळे एकदम सिस्टमॅटिकली तुम्ही जर ह्या गोष्टीला कन्सेप्च्युअली समजलं ना तर फिजिक्स इज अ व्हेरी ब्युटिफुल सब्जेक्ट. इनफॅक्ट फिजिक्स इज कन्सिडर्ड द किंग ऑफ ऑल सायन्सेस. त्यामुळे बेसिकली आणि असं म्हणतात की ऑल ऑफ सायन्स इज इदर फिजिक्स ऑर सिम्पली स्टॅम्प कलेक्टिंग. हे खरं सगळं विज्ञान जे आहे ना ते फिजिक्समध्येच दडलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला फिजिक्सच कळलं नाही आणि मग तुम्ही डॉक्टर बनणार, आता मेडिकल फील्डमध्ये पण इलेक्ट्रॉनिक्स, AI आणि तुमचं केमिस्ट्रीचं नॉलेज, मॅथ्सचं नॉलेज, फिजिक्सचं नॉलेज हे सगळं इंटिग्रेट करून येतं पुढे. जसं जसं मुलं पुढे मेडिकल फील्डमध्ये पण जातील तेव्हा आता हे कन्व्हर्जन्स तिथेही झालेलं आहे मेडिकल फील्डमध्ये. पण असं नाही पण म्हणू शकत की आता मला मॅथ्सचं काही नको, मला इलेक्ट्रॉनिक्सचं काही नको, मला AIचं काही समजायचं नाही, पण मी चांगला डॉक्टर बनायचं आहे. आता तसं नाही होणार. बरोबर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी
लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.